चेंबूरमध्ये धावत्या स्कूल बसवर झाड कोसळल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर 4 विद्यार्थी जखमी आहेत अशी माहिती आहे। जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। दरम्यान या घटनेनंतर स्कूल बस असोसिएशनने चौकशीची मागणी केलेली आहे। तर या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असा इशारा महापौर रितू तावडे यांनी दिला आहे। तर या घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मुंबईच्या चेंबूरमध्ये धावत्या बसवर हे झाड कोसळलेलं आहे। 12-13 बच्चे थे तो अब झाड़ गिरा तो हम लोगों ने आवाज आया उधर गया, कोई था नहीं। 2 जन सिक्योरिटी जाके कांच फोड़ा और बच्चे को बाहर निकाला। आप भी थे उसमें? बच्चा निकाला? हाँ, वहाँ से निकाल के अंदर गए बच्चे लोग। फिर बाद में एक बच्चा अंदर दबा हुआ था, उसको निकाल नहीं पाया। कितने बच्चे थे? आपको कितने जख्मी हुए? कुछ दिख रहा बच्चे? कुछ 12-13 बच्चे हम लोगों ने गाड़ी में कुल मिला के 12-13 बच्चे थे। तर शाळेच्या बसवर हे झाड कोसळलेलं आहे। मुंबईच्या चेंबूरमध्ये ही अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना घडलेली आहे। यामध्ये दुर्दैवानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर जे जखमी विद्यार्थी आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर सध्या उपचार देखील सुरू झालेले आहेत अशी माहिती समोर येते। तर जखमी विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 4 विद्यार्थी यामध्ये जखमी झालेत अशी माहिती आहे। याच स्कूल बसवर हे झाड कोसळलं आणि यामध्ये स्कूल बसचा पूर्णतः नुकसान झालेलं आहे, चंदामिंदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। तर या घटनेमध्ये 4 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर येते। मुंबईच्या चेंबूरमध्ये ही घटना घडलेली आहे। मुंबईच्या चेंबूरमध्ये युनिव्हर्सल शाळेच्या बसवर हे झाड कोसळलं। बसमध्ये 13 विद्यार्थी होते। 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तवचा मृत्यू झालाय। जखमी 4 विद्यार्थ्यांवर झेन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, चेंबूरमध्ये धावत्या स्कूल बसवर झाड कोसळल्याची अत्यंत धक्कादायक आणि तितकीच गंभीर घटना घडलेली आहे आणि दुर्दैवानं एका विद्यार्थ्याचा देखील यामध्ये मृत्यू झालाय। काय या संदर्भात अधिकची माहिती आहे? सध्या तिथली काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण सध्या या घटनास्थळावरून थेट ही दृश्य पाहतोय। ज्या बसवर झाड कोसळलेलं होतं ती बस सध्या बाहेर जी आहे ती काढली जाते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। खरं तर ही दुर्दैवी अशी घटना आहे। मुसळधार पावसाने सकाळपासूनच मुंबईमध्ये हजेरी लावलेली होती आणि त्यानंतर ही बस जी आहे ती या झाडाखाली पार्क करण्यात या ठिकाणी उभी होती आणि त्या बसमध्ये एकूण 12 विद्यार्थी हे बसलेले होते आणि त्याच वेळी झाड कोसळलं आणि दुर्दैवाने या दुर्घटनेत एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यापैकी 10 विद्यार्थी जे आहेत ते गंभीर जखमी झालेत। सध्या जी बस अडकलेली होती, ज्या बसवरती झाड कोसळलेलं होतं, त्या बसला आता बाहेर काढलं जात आहे। आपण ही दृश्य थेट घटनास्थळावरून पाहतोय। इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि ही बस काढण्यामध्ये म्हणजे मागील ही घटना 3 वाजता घडली आणि त्यानंतर घटनेची माहिती मिळताच इथे अग्निशमन दलाचे आणि इतर जे पथक आहेत ते या ठिकाणी बचाव पथक या ठिकाणी पोहोचले आणि लवकर तात्काळ मुलांना या बसमधून बाहेर काढण्यात आलं। जे विद्यार्थी, जे शाळकरी विद्यार्थी जखमी झाले या दुर्घटनेत त्यांना झेन रुग्णालयामध्ये जे आहे त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। सध्या या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर बघितलं तर मोठे झाड या ठिकाणी आहेत आणि याच झाडाखाली ही बस उभी होती। या बसची जर पूर्ण परिस्थिती जर पाहिली तर खरं तर सध्या पोलीस कोणालाही बस जवळ जाऊ दिलं जात नाहीये। मात्र बसची जर परिस्थिती बघितली तर बस पूर्णपणे तुटलेली आहे आणि त्यावरती झाड पडून बसचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर आपण विचार करू शकतो की ज्यावेळी झाड कोसळलं असेल आणि ज्यावेळी मुलांना याची दुखापत झाली असेल तर त्यावेळची परिस्थिती नक्की काय असेल। ही बस आहे
सध्या ही बस आपण पाहतोय, बसला सध्या या ठिकाणाहून हलवलं जात आहे आणि बस पूर्णपणे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात बसचं नुकसान झालेलं आहे. भयंकर ही दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की किती भयंकर अपघात झालेला आहे, किती भयंकर कशा पद्धतीने हा झाड या बसवरती कोसळलेला आहे आणि त्यानंतरची नक्की परिस्थिती कशी असेल. पूर्णपणे ही बस जी आहे ती बसचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. दृश्य बघितल्यानंतर याचा अंदाज जो आहे तो आपण लावू शकतो की मोठी अशी दुर्घटना आहे. सध्या या ठिकाणाहून बस हलवण्यात आलेली आहे. जे झाड या ठिकाणी कोसळलेलं होतं त्या झाडाला देखील त्या ठिकाणाहून हटवण्यात आलेलं आहे आणि सोबतच इथे जे इतर झाडं आहेत त्याची सुद्धा सध्या चौकशी केली जाते की अशा प्रकारचे काही झाड या ठिकाणी आहे का. सध्या इथे जर बघितलं तर कॉन्क्रिटीकरणाचं काम जे आहे ते काही महिन्यांपूर्वीच झालेलं होतं. खरं तर हा रस्ता जो आहे तो मागील काही महिन्यांपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होता, कारण या रस्त्यावरती कॉन्क्रिटीकरणाचं हे जे काम आहे ते सुरू होतं आणि काम झाल्यानंतर आपण पाहतोय जरी विकास आणि ज्या पद्धतीने चांगले रस्ते देण्याचा मुंबईकरांना प्रयत्न होत असेल तरी मात्र इतर जे झाडांवरती इतर गोष्टींवरती याचा किती भयंकर परिणाम होतोय हे आपण सध्या या संपूर्णपणे दृश्यांमधून पाहू शकतो. आता सध्या महापालिका या दुर्घटनेनंतर जागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता जे झाडं आहेत मुंबईतली त्या झाडांचं आता ऑडिट केलं जाईल. कशा पद्धतीने कोणकोणती झाडं आहेत त्या सगळ्या झाडांची सध्या आता चौकशी जी आहे ती केली जाईल. जे शाळकरी विद्यार्थी या दुर्घटनेत जखमी झाले आहेत त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून दुर्दैवाने या दुर्दैवी घटनेत एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे. महानगरपालिकेच्या कामकाजावरती पुन्हा एकदा अशा या दुर्घटनेनंतर निश्चितच खरं तर सीमा आपण पाहतोय अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडली.